आता बातमी मुंबईतनं. दादर माहीम विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवानंतर शिवसेना उमेदवार समाधान सरवणकर यांनी भारतीय जनता पक्षाच्या काही कार्यकर्त्यांवर गंभीर आरोप केले. मतदानाच्या दिवशी काही व्हॉट्सअप चॅट मोठ्या प्रमाणात व्हायरल करण्यात आले, त्याचा थेट फटका आपल्याला आणि आपल्या बहिणीला बसला असा दावा समाधान सरवणकर यांनी केला. हे कथित चॅट शिवसेनेचे दादर माहीम विधानसभा विभाग प्रमुख कुणाल वाडेकर यांनी समोर आणले. या चॅटमधनं सरवणकर कुटुंबाचं काम करू नका असं आवाहन करण्यात आल्याचा दावा करण्यात आलाय. हे संदेश मोठ्या प्रमाणावर फिरल्यामुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा थेट परिणाम मतदानावर झाला असंही वाडेकर यांनी सांगितलंय. चॅट हे बघा ना, मी समोरच आणलेले आहे, हे दाखवतोय की ह्यांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलंय की तुम्ही काम करायचं नाही. हे काय, मी तुम्हाला सांगतो, जे खरोखर भाजपचे जे जुने पदाधिकारी आहेत, कार्यकर्ते आहेत, त्यांनी खरोखर आमचं निष्ठेने काम केलं. पण ही जी टोळी आहे आणि यांचे जे कोण भाई बाई जे आहेत, यांनी जे केलं आहे ना कारस्थान, हे चुकीचं आहे. हे महायुतीच्या अगेन्स्ट काम केलेलं आहे. माझं एकच म्हणणं आहे की आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब की ह्याची शहानिशा तुम्ही करा. भाजप कार्यकर्ते माझ्या प्रचारात वेगळ्याच उद्दिष्टाने सक्रिय होते असा आरोप शिवसेना नेते समाधान सरवणकर यांनी केला. माझा पराभव ठरवून करण्यात आला. लोकसभा ते पालिकेच्या निवडणुकीपर्यंत ही टोळी सातत्याने सक्रिय होती. या टोळीचा आणि महेश सावंत यांचं साटलोट आहे असा गंभीर आरोपही सरवणकरांनी केलाय. व्हायरल चॅटबाबत सायबर विभागात तक्रार करणार असून त्याच्या चौकशीची मागणी करणार असल्याचंही सरवणकरांनी म्हटलंय. ते जे कार्यकर्ते आहेत, आपल्याला देखील आता कळलं असेल की ही कार्यकर्ते कोण आहेत. त्या कार्यकर्त्यांची नावं त्याच्यात आहेत. काही ठराविक जी काही 2-3 नावं आहेत, ह्यांचं मला असं वाटतं की जो CDR असेल, हा सायबर क्राईमनी खरंच ती चॅट खरी आहे की खोटी आहे. त्यासोबतच ह्यांनी जे काही 15 दिवसात कुठल्या कुठल्या विरोधी पक्षाच्या नेत्यांशी बोलले आहेत, ह्या देखील बाहेर येणं गरजेचं आहे. आणि खास इझी असतं त्यात बघा, आपण शेवटचं एक वाक्य आहे की मेसेज पे नहीं बात करते, व्हॉट्सअप कॉल पे बात करते. तर व्हॉट्सअप कॉल त्यानंतर कोणाकोणाला झालेले होते, त्याच्यावरती काय बोलणी झालेली, व्हॉट्सअप कॉलचा रेकॉर्ड निघतो का, ह्या सगळ्या गोष्टी कळणं गरजेचं आहे. असा अपमानास्पद जे काय तो स्टेटमेंट करतोय त्याचा विरोध करायचं माझं कर्तव्य आहे. एक पक्षाचा जिल्हा महामंत्री म्हणून आम्ही म्हणतो करा, सगळ्यांच्यात करा, त्यांच्याही काढा, सगळ्यांच्यात करा. एकदा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. हे जे खोटा मेसेजेस तुम्ही ड्राफ्ट करून पक्षाला बदनाम करतायत आणि आम्ही गप्पा बसू, अजिबात नाही. हा मेसेज पूर्णपणे खोटा आहे. ह्याचं लोकांसमोर सत्य येईल एवढं आम्ही बघू. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.